भगवानगडानंतर देशमुख कुटुंबीय आता नारायणगडावर जाणार आहे। नारायणगडाच्या महंतांची ते भेट घेणार आहेत आणि भगवानगडानंतर होणाऱ्या नारायणगडच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। भगवानगडनंतर मृत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय बीडमधल्या नारायणगडाकडे जाणार आहेत आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पुराव्याची फाईल घेऊन धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि भगवानगडावर ते दाखल होतात आणि त्यानंतर नारायणगडवर भेट देखील अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। तर महंत नामदेव शास्त्री यांना धनंजय देशमुख आज पुरावे दाखवणार आहेत। तेव्हा पाहूया आपण नेमके काय पुरावे त्यांच्याकडे आहेत जे ते दाखवणार आहेत। तर मुख्य आरोपी सुदर्शन खुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची हत्या कशी केली याचे पुरावे आज महंतांसमोर धनंजय देशमुख मांडणार आहेत। या हत्या प्रकरणाला आवादा पवनचक्की कंपनीकडून मागितलेली खंडणी ही कशी जबाबदार आहे हे ते सांगणार आहेत। विष्णू साठे आणि वाल्मिक कराडचे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख मारेकरी यांचे कसे संबंध आहेत याचेही पुरावे धनंजय देशमुख आज महंतांसमोर मांडतील। तर संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं त्यावेळी धनंजय देशमुख आणि विष्णू साठेमध्ये काय संवाद झाला होता हे सुद्धा ते सांगणार आहेत। किती क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली याचे पुरावे आज महंतांसमोर धनंजय देशमुख देणार आहेत। मोक्कारपंथी ग्रुपवर मारहाणीवेळी व्हिडिओ कॉल केला आणि याचे सुद्धा पुरावे यावेळी दिले जातील। सुदर्शन खुलेसह त्याच्या साथीदारांनी पवनचक्की प्रकल्पावर अशोक सोनवणे या गार्डला कशा पद्धतीने मारहाण केली याचे पुरावे देण्यात येतील। त्यामुळे ही भेट महत्त्वाची आहे। खंडणी आणि हत्या प्रकरणातले आरोपी हे एकच असल्याचे पुरावे तसंच देशमुख हत्येआधी आरोपी सुदर्शन खुलेसह खंडणी प्रकरणातील आरोपींसोबतच्या बैठकीचेही पुरावे देण्यात येतील। मंत्री धनंजय मुंडेंना हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात जबाबदार का धरलं जातंय याबाबत काही गोष्टी आज ते महंतांसमोर मांडणार आहेत। संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील मारहाणीचा फोटो महंतांना दाखवला जाणार आहे। आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची व्यवसायात असलेली भागीदारीचे पुरावे समोर ठेवण्यात येतील आणि सगळे हे पुरावे घेऊन आता देशमुख कुटुंब भगवानगडावर दाखल झालेलं आहे। एक वेगळंच महत्त्व आजच्या या भेटीसाठी असणार आहे। भगवानगडावर नारायण शास्त्रींची भेट घेतल्यानंतर काय नेमकी प्रतिक्रिया आहे हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण ही दृश्य पाहतोय देशमुख कुटुंबियांची वैभवी देशमुख, धनंजय देशमुख आणि धनंजय देशमुख यांचे चिरंजीव सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत। तर आज संपूर्ण देशमुख कुटुंब भगवानगडावर आलेलं आहे आणि भगवानगडावर दर्शन घेतल्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत। 2 दिवसांपूर्वी झी24 तासने नामदेव शास्त्री यांची एक घणाघाती मुलाखत घेतलेली होती आणि या मुलाखतीमध्ये अनेक महत्त्वाची वक्तव्य झालेली होती। त्यामुळे आज आता या मुलाखतीनंतर आज भगवानगडावर नेमके काय पडसाद उमटता आहेत आणि धनंजय देशमुख यांचं हे सगळे कुटुंबीय कशा पद्धतीने भेटून महंतांची भेट घेतात, काय नेमके सगळे पुरावे म्हणतात आणि त्यावर मग महंतांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मारेकऱ्यांची मानसिकता पाहायला पाहिजे होती अशा प्रकारे महंतांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या आणि यावर तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली होती। तसंच झी24 तासच्या विशेष मुलाखतीमध्ये नामदेव शास्त्रींनी जी वक्तव्य केली होती त्या संदर्भात सुद्धा अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या होत्या। अगदी सोशल मीडियावर सुद्धा या संदर्भात मोठ्या प्रतिक्रिया आल्या होत्या। आज भगवानगडावर दर्शन घेतल्यानंतर आता देशमुखांचं हे कुटुंब महंत नामदेव शास्त्रींना भेटणार आहे। त्यामुळे या भेटीनंतर काय होते बघणं महत्त्वाचं ठरेल।